नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 32. एक चिंतन संकलन भाग 32. श्री निसर्गदत्त महाराज एका परदेशी साधकाशी बोलत आहेत. ते जरा गूढ भाषेत बोलतात की ते म्हणतात, माझ्या जगात नेहमीच उजळ हवामान असते. माझ्या जगात नेहमीच उजळ हवामान असते म्हणजे चिंता, खेद, इच्छा, भीती तेथे तुम्हाला औषधालाही सापडणार नाही. अशा तऱ्हेने ते उजळ हवामान आहे. जिज्ञासू, अशी आमची तुमची अशी काही स्वतंत्र जगे असतात काय? यावर महाराज म्हणाले, तुम्हा सर्वांना आपापली जगे आहेत, पण माझे मात्र एकच जग आहे. तुमच्या जगाबद्दल तुम्ही जे काही सांगाल ते मी काळजीपूर्वक ऐकेन, पण मी एक क्षणभरही विसरणार नाही की हे तुमचे मुळात जग अस्तित्वातच नाही. ते केवळ आणि केवळ कल्पना मात्रच आहे. दिवसा ढवळ्या पाहिल्या जाणाऱ्या एखाद्या स्वप्नासारखे ते तुमचे कल्पना मात्र असे जग आहे. सारे काही केवळ आणि केवळ कल्पना करूनच उभे केलेले आहे. ती तुमची एक जागृत पण स्वप्नावस्था, अशी एक विचित्र तऱ्हेची जागृत स्वप्नावस्था आहे. यावर जिज्ञासू, आपले जग माझ्या किंवा आमच्या सर्वांच्या जगापेक्षा कशामुळे वेगळे आहे? आपले जग माझ्या किंवा आमच्या सर्वांच्या जगापेक्षा कशामुळे वेगळे आहे? यावर महाराज म्हणाले, त्याची कोणतीच लक्षणे तशी सांगता येत नाही. इथे मात्र अनुभवाचा प्रत्येक ठसा पुसला जातो. माझ्या जगात अनुभवाचा प्रत्येक ठसा पुसला जातो, प्रत्येक अनुभव फेटाळला जातो, कारण तिथे अशा अनुभवाची काहीच गरज नाही. इतकेच काय, तिथे स्वतःची पण गरज नाही, कारण असणेपणा गरजेमुळे आलेला नाही, तो मूळचाच आहे. तो असलेपणा कधीच हरवू शकत नाही. जिज्ञासूचा प्रश्न, ईश्वराची देखील तुम्हाला जरुरी नाही वाटते? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, ईश्वर वगैरे सर्व कल्पना ह्या तुमच्या जगात चालतात. ईश्वर वगैरे सर्व कल्पना ह्या केवळ तुमच्या जगात चालतात. माझ्या जगात मात्र कुठल्याच कल्पनेला थारा नाही, कुठल्याच कल्पनेला प्रवेश नाही. ईश्वर आहे या कल्पनेला पण थारा नाही आणि ईश्वर नाही या कल्पनेला पण थारा नाही. आहे ईश्वर हे पण तिथे प्रवेश नाही असं आहे, आणि ईश्वर नाही असाही तिथे प्रवेश नाही. सर्व भेद तुमच्याच जगात आहेत. माझ्या जगात तसे काही नाही. माझे जग एकेरी आहे, फारच साधे सरळ आहे. प्रश्न, तुमच्या जगात काहीच घडत नाही? महाराज यावेळेला म्हणाले, नाही, जे काही घडते ते फक्त तुमच्याच जगात घडत असते. माझ्या जगात काहीच घडत नाही. तुमच्या जगात तुम्ही त्याला खरेपणा देऊन छातीशी कवटाळता. तुमच्या जगातच त्याला खरेपणा असतो. माझे जग मात्र निवांत आहे, निशब्द आहे. तेथे कोणत्याही भाषेतील कोणत्याही शब्दांना काहीही अर्थ नाही. तुमच्या जगात काहीच तसे राहत नाही, पण माझ्या जगात काहीच बदलत नाही. तुमच्या जगात काहीच तसेच राहत नाही म्हणजे कायम राहत नाही, पण माझ्या जगात काहीच बदलत नाही. म्हणजे जे काही आहे ते तसेच आहे. माझे जग वस्तुनिष्ठ आहे, तुमचे जग मात्र आत्मनिष्ठ आहे.
माझे जग वस्तुनिष्ठ आहे आणि तुमचे जग मात्र आत्मनिष्ठ आहे. त्यामुळे तुमच्या मनस्थितीनुसार, तुमच्या कल्पनेनुसार, तुमच्या स्मृतीनुसार कधी आठवल्यासारखे असते, कधी स्मृतीच्या अभावामुळे न आठवल्यासारखे सुद्धा असते. प्रश्न: तरी पण तुम्ही आमच्या तथाकथित स्वप्नवत जगाशी संवाद तर करतच आहात ना? तरी पण तुम्ही आमच्या तथाकथित स्वप्नवत जगाशी संवाद तर करीतच आहात. आमच्या स्वप्नवत जगात येऊन असेच आहे ना हे? महाराज यावर म्हणाले, हे बोलणे पण तुमच्याच जगात होत आहे, हे लक्षात घ्या. हे बोलणे पण तुमच्याच जगात होत आहे. माझ्या जगात यावेळी जरी मी तुमच्याशी बोलत असलो तरी हे मला पक्के माहीत आहे की माझ्या जगात जगातील कोणत्याही भाषेतील कोणत्याही शब्दांना किंवा कोणत्याही वाक्यांना काही अर्थ नाही, काही स्थान नाही. मग ते कितीही पवित्र ग्रंथातील उतारेच्या उतारे असोत, तेथे शब्दांनाही स्थान नाही व त्याच्या तथाकथित अर्थांना पण स्थान नाही. तेथे केवळ शाश्वत अशा प्रकारचे मौन आहे. तेथे केवळ शाश्वत मौन आहे, निशब्दता आहे, निवांतपणा आहे. तेथे शून्यताही पूर्णावस्थेचे स्थान घेते. तेथे शून्य अवस्थाही पूर्णावस्थेचे स्थान घेते. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्यात असे जगत शोधत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे सर्व समजणार नाही. प्रश्न: म्हणजे आपण आपल्या जगात एकमेव आणि एकटेच आहात असे वाटते? यावर महाराज म्हणाले, इथे शब्द आणि त्याच्या अर्थांना स्थानच नसल्यामुळे मी एकटा आहे किंवा मी एकटा नाही असे काहीच मी म्हणू शकत नाही. एकाच वेळी मी एकटा आहे आणि एकाच वेळी मी एकटा नसून त्याच क्षणी सर्व काही मीच आहे. प्रश्न: आपण कधी आमच्या जगात फेरफटका मारायला येत असता की नाही? महाराज म्हणाले, परत तेच तुम्ही विचारता. येथे कोणत्याच शब्दांना स्थान नाही, येथे कोणते शब्द लागू पडत नाही. तेथे येणे जाणे हे केवळ शब्दच आहेत. जर सर्व आत बाहेर सर्व मीच आहे, मग मी कुठून कुठपर्यंत जावे व तिथून परत अजून कुठपर्यंत यावे असे इथे काहीही नाही. प्रश्न: मग आमच्या जगाचा मला काहीच उपयोग नाही म्हणायचा? महाराज म्हणाले, का उपयोग नाही? त्यामुळे तुम्ही पण तुमच्या स्वप्नवत जगाची अधिक काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक तपासणी करू शकता. मग अकस्मात तुम्हाला पण माझ्या जगात आल्याचे आढळेल. एवढा तर तुम्हाला तुमच्या जगाचा उपयोग तर आहेच, कारण तुम्ही तपासणी कशाची करणार? प्रश्न: त्यापासून आमचा मग फायदा काय? महाराज म्हणाले, खरे सांगायचे म्हणजे काहीच फायदा नाही. पण जे मुळात तुमचे नाही ते तुम्हाला चिटकून बसले आहे ते तरी सुटेल आणि तुम्ही मोकळे व्हाल. महाराज म्हणाले, खरे सांगायचे म्हणजे काहीच फायदा नाही, पण जे मुळात तुमचे नाही ते तुम्हाला चिटकून बसलेले आहे ते सुटेल आणि तुम्ही मोकळे व्हाल. याच्यापेक्षा तुम्हाला अजून कोणता फायदा हवे का? मानेवरचे जोखड उतरल्या जाते, हा का कमी फायदा झाला? प्रश्न: तुमच्या जगाचा शासक कोण आहे? महाराज इथे म्हणाले, इथे शासक शासित असे काहीही नाही. तुमचे धर्मग्रंथ, तुमचे देव, तुमचे ईश्वर यांना इथे काही स्थान नाही. तुमच्या जगात तुम्हाला मी असा, स्वतःकडे हात करून, तुमच्या जगात तुम्हाला मी असा, पण माझ्या जगात, माझे जगात मला तेथे केवळ माझे असणे होय. तुमच्या जगात तुम्हाला मी असा, पण माझ्या जगात मला तेथे केवळ माझे असणेच आहे. तेथे असणेपणाशिवाय दुसरे काही नाही. तुमच्या जगात मालकी, खून खटले, लग्न घटस्फोट, वंश, गोत्र,
प्रांत, झेंडे, ध्वज, देश इत्यादी भरपूर भानगडी आहेत, ज्या केवळ कल्पनेशिवाय दुसरे काहीच नाही. या भानगडी केवळ मानलेल्या आहेत. माझ्या जगात केवळ असणेपणा आहे, केवळ निवांत शांतपणा आहे व बाकी जे आहे ते सर्व कल्पना रहित आहे. तुम्ही पण माझ्या जगात किंवा माझ्या जगासारख्या जगात येण्यास केव्हाही मोकळे आहात. तेथे तुमचे निरंतर स्वागतच आहे. प्रश्न: यासाठी मला काय करावे लागेल? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुमचे जग आहे तसे पहा. तुमचे जग आहे तसे पहा. कशाविषयी कोणतीच कल्पना करू नका. कोणाची उसनी मते घेऊ नका. कुणाची उसनी मते ऐकू नका. उलट त्याविषयी भरपूर शंका घेत राहा. विवेक जागृत ठेवा. म्हणजे मग तुमच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणारा एक आंतरिक पूल तयार होईल. असा पूल तयार झाला हे तुमच्या कळकळीचे आणि तुमच्या तळमळीची किती तीव्रता आहे हे दर्शवेल. हा तुमचा कळकळीचा तळमळीचाच पुरावा होईल. प्रश्न: आमच्या जगातील सर्व क्लेश, दुःख, राग, संताप इत्यादी विषयी आपणाला काहीच वाटत नाही? महाराज म्हणाले, माझे जग खरे आहे, तुमचे जग मनोनिर्मित आहे. त्यामुळे तेथे दुःख, क्लेश, राग, संताप यांचा राबता आहे. प्रश्न: म्हणजे खडकाच्या भोकात राहणाऱ्या एखाद्या बेडक्यासारखे तुमचे जग असेच म्हणावे लागेल. खडकाच्या भोकात राहणाऱ्या एखाद्या बेडकासारखे तुमचे जग आहे. बेडूक त्या भोकाला जग मानतो, बाहेर कधी निघतच नाही. आणि बेडूक वर तोंड करून असेही म्हणतो की माझ्या या भोकात असलेल्या जगावेगळे जग कुठेच नाही. तुमचे सर्व जग हे मनोनिर्मित आहे, कल्पना मात्र आहे, टिकाऊ आहे आणि टाकाऊ सुद्धा आहे. बेडूक पुढे म्हणते, माझे जग मात्र शांत व आनंदमय आहे आणि तुमचे जग केवळ शाब्दिक रचनाच आहे. मी वैद्याकडे जाऊन पोटदुखीवर काही इलाज सांगा म्हणतो, तर वैद्यराज म्हणतात, तुमच्या वेदना ह्या मानसिक आहेत, तुमच्या वेदना कल्पना मात्र आहेत, तुम्ही विचार करता म्हणून त्या वेदना आहेत. तात्पर्य: महाराज, आपल्याशी चर्चा करण्यात काही एक अर्थ नाही, कारण आपल्यात काही समान अशी भूमिकाच नाही. महाराज यावर म्हणाले, आपले म्हणणे अगदी खरे आहे. आपले म्हणणे अगदी खरे आहे. खरे जग आणि काल्पनिक जग यांच्यात काहीच दुवा असत नाही. प्रश्न: मग आम्ही काय करावे? यावर महाराज म्हणाले, एकच काम करा. तुमच्या जगाचा शोध बारकाईने घ्या. प्रत्येक कल्पनेची, विचाराची छाननी करा. त्याचा उगम शोधा. तेवढेच पुरेसे आहे. सुखाची इच्छा सोडा. मग दुःख काय आहे हे देखील तुम्हाला औषधालाही कळणार नाही. तुम्ही जर तुमच्या असणेपणाला चिटकून असाल तर हा असलेपणा नेहमी आताच, इथेच, याच क्षणी, याच वर्तमान काळी आहे. तो म्हणूनच कालातीत आहे. म्हणजे त्याला भूतकाळ नाही आणि भविष्यकाळ पण नाही, कारण तो तिन्ही ठिकाणी असलेपणा म्हणून हा सारखाच आहे. पण असलेपणाकडे लक्ष नाही, म्हणून आपण जन्म मृत्यू खरे वाटून घेतो. ज्या काळाचा प्रारंभ कधी झाला नाही, माहित नाही, अंत कधी होणार हेही माहित नाही, त्याचे तुकडे तुकडे करून तारखा, महिने, वार, युगे इत्यादी आपण केले आणि त्यावर आधारित जन्मतारिखा, जन्मवेळ, जन्मसाल ठरवले. मृत्यू होताच हे सर्वच्या सर्व सोबत देह स्त्रीचा, पुरुषाचा हे पण आपण ठरवले. मग आपण ते सर्व खरे मानले व हा विशिष्ट देह जसा इतरांचा पण आहे तसाच माझा पण आहे हा भ्रम जोपासला. देह फक्त देह म्हणून आहे. तो तुमच्या जवळ येऊन तुमच्या कानात थोडेच त्यांनी सांगितले आहे की मी तुझा देह आहे म्हणून. प्रश्न: आपणाला हे कसे साधले? महाराज यावर म्हणाले, माझ्या सद्गुरूच्या केवळ गुरुवचनावर मी विश्वास ठेवला.
ते मला म्हणाले, ते तू आहेस, ते तू आहेस. केवळ असणेपणावरच निरंतर लक्ष ठेव. केवळ असणेपणावरच निरंतर लक्ष ठेव. या उपदेशाचे मी मात्र निष्ठेने पालन केले व माझ्या गुरुने मला प्रत्येक गोष्टीबद्दल शंका संशय घ्यायला सांगितले. ते म्हणाले, मी आहे किंवा आपलेपणा याखेरीज इतर प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व अमान्य कर. त्याविषयी संशय घे. इच्छा व भीती यामुळेच मनोनिर्मित आणि कल्पनामय जग निर्माण होते. हे तू खोलवर जाऊन पहा. हे स्वतः समजून घे. प्रश्न: पण मी असा शोध घेऊ शकत नाही, कारण माझे मन अतिशय मंद व मलिन आहे. महाराज यावर म्हणाले, त्यामुळे काय बिघडले? मनच मंद व अस्वस्थ आहे ना, तुम्ही तर नाही. कारण तुम्ही केवळ असणेपणा आहात व या असणेपणाच्या उजेडातच तुम्हाला कळते की मन हे मंद आहे, मन हे अस्वस्थ आहे. असणेपणाला नाही कळत. थर्मामीटरला जर ताप आला असेल तर तो इतरांचा ताप कसा काय मोजणार? वस्तुतः तुम्हीच तुमचे मन आहात. दोघात काहीही फरक नाही. ह्या दोन भिन्न अशा गोष्टी नाहीतच. पण ज्याला हे कळले तो बोध हा कुणा व्यक्तीचा असा व्यक्तिगत असा नसतो. तो व्यक्ती निरपेक्ष असतो. तसा जर नसेल तर तो बोध किंवा तो समज हा समज राहणार नाही. म्हणून तुम्ही घटना प्रवाह बदलू शकत नाही, घटनेचा प्रवाह अडवू शकत नाही, पण दृष्टिकोन मात्र तुम्ही अवश्य बदलू शकता. महत्व आहे दृष्टिकोनाला, घटना प्रवाहाला महत्व नाही. जग इच्छा आणि भीती यांचे माहेरघर आहे. त्याचे कारण स्वप्रेम. इथे स्वप्रेम म्हणजे इगो, पण स्वप्रेमाच्या ठिकाणी म्हणजे इगो आत्मकेंद्रित या ठिकाणी स्वरूप प्रेम म्हणजे सेल्फ केवळ असणेपणा स्थापित करताच सर्व चित्र बदलते. म्हणून प्रत्येक गोष्टीवर शंका घ्या. फक्त शंका न घेता ते तपासा. नुसती शंका घेऊन काही फायदा नाही. त्यामुळे अनावश्यक ते आपोआप गळून पडेल. निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा जसा मी माझ्या गुरुवचनावर विश्वास ठेवला. मग फारसा त्रास होणार नाही. वस्तुतः कशालाच काही मूल्य नसते. अत्यंत बारकाईने तळमळीने असणेपणाशी लक्ष ठेवून असा म्हणजे अनासक्त व्हा. यातच सर्व आले. नमस्कार.